नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागलेली आहे. शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले 30 जून गेली, 5 जुलै देण्यात आली. 5 जुलै गेली, आता 12 जुलै झाली, तरीसुद्धा कर्जमाफीची यादी आली नाही. आणि याच अनुषंगाने कर्जमाफीच्या याद्या कधी येणार, KYC कधी सुरू होणार, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भात काही पत्रकारांच्या माध्यमातून आज कृषी मंत्र्यांचा प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत आणि लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, हे उत्तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया आपण पहिल्यापासूनच रेंगाळत गेली आहे. प्रत्येक दिवस याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नाही, याच्यानंतर GR निघाला नाही, आता GR निघाला तर पुढे त्याच्या निधीची मंजुरी मिळाली, त्याच्यानंतर याच्यामध्ये कर्जमाफी योजनेचा आलेला बदल, या सर्व पार्श्ववरती आपण पाहिलं की याच्यामध्ये विलंब होत चाललेला आहे. एकंदरीत आता राज्य शासनाच्या माध्यमातून IT रिटर्न भरणारे जे शेतकरी आहेत यांची यादी मागवलेली आहे. ती यादी यायला विलंब होतोय. याचबरोबर आता 2019मध्ये जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनासुद्धा पुन्हा 2 लाखाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या 4 याद्या आता पुन्हा 2 यादी रूपांतर केलं जाणार आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या प्रक्रिया आता यांच्यामध्ये होत आहेत आणि याच अनुषंगाने आलेल्या याद्या पुन्हा एकदा आता तयार होणार करणं, त्या अनुषंगानं IT रिटर्नवाल्यांची यादी आल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामधून वगळलं या प्रक्रिया याच्यामध्ये पार पाडल्या जाऊ शकतात. साधारणपणे सोमवार मंगळवार म्हणजे पुढचे 2-3 दिवसामध्ये राज्यपालाच्या माध्यमातून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. परंतु आता याच्यामध्ये याद्याच आल्या नाहीत आणि KYC झाली नाही तर पुढे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासुद्धा विलंब होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिलं जावं अशा मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. आता याच अनुषंगाने आज जर आपण पाहिलं तर 22 जुलै 2026 रोजी माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे निमित्त साधून या तारखेला या पोर्टलचे उद्घाटन केलं जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत. त्यामुळे यादी जरी आल्या तर याचं जे काही पोर्टल असेल ते पोर्टल सरकारच्या माध्यमातून 22 जुलैलाच उद्घाटन केलं जाऊ शकतं. अशा प्रकारच्या अपडेट आता समोर यायला लागलेल्या आहेत. याच्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांच्या अंतर्गत IT रिटर्नच्या याद्या आल्यानंतर 2019चे जे काही शेतकरी त्यांना समाविष्ट करून त्यांची यादी जे तयार करणं आणि या सर्व प्रक्रिया पार पाडून शेतकऱ्यांना पोर्टलचे उद्घाटन आणि KYC प्रक्रिया 22 जुलैनंतर पार पाडल्या जाऊ शकतात. अशा प्रकारचे सध्या याच्यामध्ये अपडेट येत आहेत. आता कृषी मंत्र्यांना विचारलं तर प्रश्नामध्ये सुद्धा लवकरच या जुलैमध्येच आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत अशा प्रकारची माहिती दिली आहे. परंतु अद्याप ही कुठलीही तारीख समोर आलेली नाही. परंतु एकंदरीत सध्या चाललेले जे काही प्रक्रिया आहेत, सध्या चाललेले जे काही हालचाली आहेत त्या पार्श्ववरती कर्जमाफीची प्रक्रिया 22 जुलैनंतर होऊ शकते अशा प्रकारच्या शक्यता आहेत. आता याच्या संदर्भातील काही अधिकृत संदर्भातील काही अपडेट, पोर्टलच्या उद्घाटनाच्या संदर्भातील काही अपडेट संबंधित काही आल्यानंतर ते अपडेटसुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर याच्या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्यापर्यंत नक्की पोचवू. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.